ठाण्यात लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू, रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय। मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुन्हा एकदा जीवघेणा अपघात, 4 निष्पाप प्रवाशांचा मृत्यू, 6 जण जखमी आणि यानंतर रेल्वे मंत्रालयाने घेतला एक मोठा निर्णय। आता मुंबईतील सर्व लोकल ट्रेनमध्ये दरवाजे आपोआप बंद होतील। ठाणे जिल्ह्यात आज 9 जून 2025 सकाळी एक दुर्दैवी घटना घडली। कसारा दिशेने जाणाऱ्या एका ओव्हर क्राऊडेड लोकल ट्रेनमधून प्रवासी खाली पडले। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकादरम्यान घडली। प्राथमिक माहितीप्रमाणे 2 भरगच्च लोकल ट्रेन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असताना गाडीच्या पायऱ्यांवर लटकलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्यामुळे हे प्रवासी खाली पडले, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे। मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी सर्व नव्या आणि सध्या चालू असलेल्या लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टम बसवले जाणार आहेत। रेल्वे बोर्डाची माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी ही माहिती दिली आहे। फक्त नव्या ट्रेनच नव्हे तर सध्या सेवेतील सर्व लोकलच्या रचनेत बदल करून त्यात देखील दरवाजे आपोआप बंद होणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची दखल घेतली असून रेल्वे प्रशासनाकडून या दुर्घटनेचा सखोल तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। दररोज लाखो प्रवासी मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करतात, त्यामुळे प्रत्येक प्रवाशाचा जीव सुरक्षित ठेवणं ही रेल्वेची प्राथमिकता असावी लागेल। आशा आहे की हा निर्णय भविष्यातील अशा अपघातांना आळा घालेल। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। सुरक्षित प्रवास करा।